आता हे घटकचा अर्थ हे तुम्हाला विकत घ्यायची गरज नसते, हे तुम्हाला ऑलरेडी जमिनीत मिळू शकते जर तुम्ही शेणखत घ्या. नैसर्गिक शेतीमध्ये जे काय ढैंचा असेल किंवा सेंद्रिय तुम्ही ढैंचा ताग वगैरे टाकलं, तुम्ही जर शेणखत भरपूर प्रमाणात टाकलं आणि जर तुम्ही बॅलन्सिंग केलं, काही तुम्हाला पूर्वीच्या वृक्ष आयुर्वेदमध्ये असे काही वेगळे टेक्निक दिलेले की ज्यामध्ये तुम्हाला राख असेल किंवा तुम्हाला डिसरिडिया म्हणून ग्रीपुष्पाची वनस्पती आहे, हे वापरून तुम्ही ते सकस आहार करू शकता. याचाच आपला रिसर्च आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेम जी काय ते घटक आहेत ते आपण सुद्धा तयार करतो. आता फक्त एवढ्याच अन्नद्रव्य व्यवस्थापन उत्पादन वाढणार आहे का? शेतकरी नाही. तर लक्षात ठेवा की ह्या उत्पादन वाढायसाठी तुम्हाला एक लक्ष ठेवा की आता याच्यामध्ये काय फक्त एकाच अन्नद्रव्य व्यवस्थापनावर फक्त तुमचं उत्पादन वाढत नाही. तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा याचा उपयोग कधी तुम्हाला होणार आहे की ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना माहिती सांगत असता किंवा एखादा तंत्रज्ञान करत असतो, शेतकऱ्यांना ही माहिती खूप गरजेची आहे. तर फक्त अन्नद्रव्य व्यवस्थापनमुळे पीक वाढत नाही, तर मुळात तुमची जमीन आणि त्याची परत चांगली पाहिजे. जमीन त्याची परत चांगली कधी होणार? जर तुम्ही सेंद्रिय खतं वगैरे बॅलन्सिंग टाकलं तरच होणार. दुसरं पाणी, त्याचं व्यवस्थापन, पाण्याचं पण व्यवस्थापन तुम्हाला कायम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तिसरं तुमचं आलं पीक व त्याचं पॅटर्न, म्हणजे तुम्ही आधुनिक बियाणं वापरणं खूप गरजेचं आहे. परंपरा वापरलं चांगलं आहे, पण परंपराचे एक लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये सकस आहार असतो, पण तुम्ही जर इंटिग्रेटेड कन्सेप्ट एकत्र आणला आणि जर त्याला व्यवस्थित जर तुम्ही अन्नद्रव्य पोषण केलं, तुम्हाला तेच जरी उत्पादन कसही चांगला येतो. वातावरण, आता पाऊस, अचानक पाऊस पडला, पूर येणं, हे ह्याच्यात आहे. म्हणजे आपलं काय चाललंय चर्चा की उत्पादन व्यवस्थित येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. काय झालं? जमीन, पाणी, त्याचं व्यवस्थापन, पीक, त्याचं पॅटर्न म्हणजे कोण वेगळी पद्धत करतं, कोण पट्टा पद्धत करतं, कोण मध्ये इंटिग्रेटेड क्रॉप घेतं, कोण मिक्स क्रॉप घेतं, हे त्याचं जे स्किल असतं ते. त्यानंतर तुमचं आता अन्नद्रव्य व्यवस्थापन, आता आपण जे बोलतोय त्यातला हा एकच भाग आहे. हे बाकीचे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला का सांगतोय की ज्यावेळी समजा एका शेतकरी किंवा एका शेतकऱ्याला पाहिजे की मला 150 टन उत्पादन घ्यायचं ऊसाचं, मला द्राक्षाचं भरपूर उत्पादन घ्यायचं आहे, तर त्याला जर तुम्ही प्रॉपरली हे सगळं जर तुम्ही व्यवस्थापन केला तर उत्पादन वाढू शकतं व्यवस्थित. तर त्यानंतर तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन, आता जे बोलला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल बोललाय, त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्याचंही व्यवस्थापन महत्वाचं आहे. म्हणजे त्यालाही तो दर्दी पाहिजे, नाही तर तू जाऊन टाक जा, मी तर कट्ट्यावर बसतो, नाही चालणार. की त्यांना पण कष्ट केलं पाहिजे, प्लॉटवर जाणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला येते कीड व्यवस्थापन, म्हणजे आज घ्या टोळ म्हणून एक झाड आल्या, जे राजस्थान साईडला, तर ते 8 कोटी टोळ आलेले भारतामध्ये. तर ही ते वातावरणामध्ये पण मोडतं आणि किडीमध्ये पण मोडतं. त्याचं तुम्ही उत्पादन भरपूर घेतलं हो, पण कीड पडली तर त्या किडीचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि आधुनिक आणि परंपरा याची सांगड लागणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, नुसतं तुम्ही उत्पादनासाठी भरपूर रासायनिक खतं टाकली, मायक्रोन्यूट्रिएंट चांगले केमिकल टाकलं तर काही उपयोग नाही. म्हणून आपण चांगले परंपरागत जी शेती आहे, म्हणजे सेंद्रिय शेती, जसं आपण फक्त नुसतं, आता काही माणसं जंक फूड खातात, न्यूट्रिएंट्स म्हणून मिळतात, पण आत्ता लक्षात आहे की अमेरिका, इटली वगैरे मध्ये जो परिणाम झाला, कारण नुसतं जंक फूड खाऊन, केमिकल युक्त खाऊन काय उपयोग नाही. तुम्हाला शरीरामध्ये सकस पाहिजे, तुम्हाला सेंद्रिय खाणं खूप गरजेचं असतं. सेम आहे आपल्याला. म्हणजे आधुनिक आणि परंपरा याची सांगणं म्हणजे जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन हे उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर बाकीचे न्यूट्रिएंट टाकल्यानंतर हे सगळं वरचं केल्यानंतर तुम्हाला येतं. आणि खर्चाचे नियोजन मी गरज आहे. म्हणजे तुम्हाला इथे 150 टन आलं आणि खर्च तुमचा जवळजवळ 12-13 लाख रुपये, उपयोग आहे का? नाही. त्यामुळे त्याला व्यवस्थापनही करणं गरजेचं असतं. तुम्हाला आता थोडं काय समजलं का की जे आता आपण थोडं कव्हर केले. आता हेच सगळं जे आहे हे तुम्हाला जर थोडंफार समोर बघा, कुठलाही रिसर्च हा गरजेनुसार होतो. म्हणजे आपली जशी नीळ आहे तसा होतो. जसं की पूर्वीची जे काही सैन्य वगैरे होतं, सैनिक, आता आपल्या सैनिक सुद्धा भारताचे सैनिक आहे, त्यालाही व्यवस्थित जेवण द्यावं लागतं. सेम जर तुम्ही कन्सेप्ट आणला शेतीमध्ये तर तुमचं उत्पादनही वाढतं. आपले उत्पादनं सुद्धा त्याच्या आधारितच आहेत. त्याची तुम्हाला सविस्तर माहिती आपलं लिटरेचर एक आहे, त्या लिटरेचरमध्ये तुम्हाला मिळतं. आणि आपला एक चार्ट, स्पेशल चार्ट आहे
की याच्यामध्ये तुम्हाला जे पिकाला आपलं जे काय आहे म्हणजे एकूण 21 घटक, हॉर्मोन्स, ह्युमिक ॲसिड, जे काय आपण परत प्रोबायोटिक, बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड जे काय एवढं सगळं लागतं म्हणजे ते आपल्या ह्याच्यामध्ये आहे. कशामध्ये काय आहे याचा चार्ट तुम्हाला दिलेला आहे, ते आपण आता कव्हर करतोय थोडंफार. आता हे आपलं माहितीपत्रक आहे. जे आत्ता आपण माणसाला जे काय लागतं आणि जे पिकाला काय लागतं त्या प्रमाणातच आपण उत्पादनं काढलेली आहेत. फिनिक्स बायोसायन्सचे सर्व काही उत्पादनांचं स्वतः आपलं लायसन्स घेतलेलं आहे. हा रिसर्च प्रोडक्ट आहे. तुम्ही एक एक जर कव्हर करत गेला, समोर डोळ्यासमोर आणायचा चार्ट आणला, हा डोळ्यासमोर चार्ट आणला, हा जर तुम्ही डोळ्यासमोर चार्ट आणला, याप्रमाणे जर तुम्ही गेला तर तुम्हाला हा एक चार्ट आणि हा एक चार्ट हा जर आणला तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजतं. आता यात तुम्ही जावा. पहिल्यांदा सेंद्रिय घटकची कॅटेगरी आम्ही पहिल्यांदा टॉपला काय घेतलं, कारण आज उत्पादनासाठी ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपल्याला निंबोळी पेंड आहे, समृद्धी नावाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सापडतं, याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन सापडतं, प्रोममध्ये ऑर्गॅनिक फॉस्फेट सापडतं, ज्याला NPK मधला P सापडतो फॉस्फेट, आणि मुख्य मूलद्रव्याला जे कार्बन म्हणतो आपण, कार्बन यामध्ये तुम्हाला सापडतं. म्हणजे निंबोळी पेंडमध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनही सापडणार, इतर काही घटक सापडणार कमी प्रमाणात लागतात पण जवळपास सगळे घटक त्यात आहेत. आणि प्रोम मध्ये आपल्याला फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये सेंद्रिय खतामध्ये मोठं त्यामध्ये तुम्हाला फॉस्फेट सापडतं. दुसरी कॅटेगरी तुमची आहे की सूक्ष्म मूलद्रव्ये. आपण पहिल्यांदा बघितलं मुख्य, त्यानंतर तिसरं आपण आलोय सूक्ष्म मूलद्रव्येमध्ये काय सेकंडरी पाहिजे. तुम्ही सेकंड पेज घ्या, ज्यामध्ये तुम्हाला सॉइल कंडिशनरची कॅटेगरी आहे, ज्याला आपण दुय्यम मूलद्रव्य म्हणतो. दुय्यम मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बरोबर आहे. हे तुम्हाला कॅल्सिगोल्ड म्हणून आपले जे घटक आहेत त्यात तुम्हाला म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन. सिलिकॉन 1%, 40%, 90% हे दुय्यम मूलद्रव्य जे तुम्हाला यात सापडणार. आणि हे तिसरी कॅटेगरी आहे जेव्हा सूक्ष्म मूलद्रव्य म्हणतो. सूक्ष्म मूलद्रव्यामध्ये जसं तुम्हाला झिंक, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, फेरस, बोरॉन हे सूक्ष्म लागतं पण आवश्यक आहे. हे का आवश्यक लागतं, पिकाचे सर्वांगीण वाढ, पिवळापणा जाणं किंवा काही शरीरामध्ये जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आतल्यात एन्झायमॅटिक ऍक्शन होतात. बघा, मीठ जास्त खाल्लं तरी परिणाम होतो, पण कमी खाल्लं तर म्हणजे बॅलन्स बिघडतो, मला चालता येत नाही, कारण बीपी कमी होतो. म्हणजे मीठ बॅलन्सिंग असणं गरज आहे. तर तुम्हाला ह्या सूक्ष्म मूलद्रव्य पण शरीरात हे जास्त पण चालत नाही, कमी पण चालत नाही, व्यवस्था असायला लागतं. हे तुम्हाला आपल्या बी कॉम्प्लेक्सची जी रेंज आहे, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड कॉम्बो म्हणून आपल्याला एक आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या घटक मिळतात. तुम्हाला त्यात मॅग्नेशियम सेकंडरी सगळंच मिळतं. म्हणजे सूक्ष्म मूलद्रव्यासाठी तुम्हाला हे घटक घालणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे एक कॅटेगरी आहे ह्युमिक ॲसिड. चार्ट प्रमाणात गेला थोडा इकडे मिक्स होईल, पण ह्युमिक ॲसिड ऑलरेडी सांगितलं की जमीन मध्ये ज्यावेळी पालापाचोळा पडल्यानंतर किंवा ऑर्गॅनिक कार्बन कुजल्यानंतर किंवा प्रोटीन कुजल्यानंतर सगळ्यात शेवटचं जातं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेण डम्पिंग केल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही त्यात हात घालून बघा, आत काळा भाग लागतो. तो काळा म्हणजे ह्युमस. जंगलात कधी ज्यावेळी तुम्ही गेला तर जंगलामध्ये तुम्ही जर आत गेला तुम्हाला वरचं काय उघडून काढा, मग खाली जर काळा प्रकारचा एक भुसभुशीत पदार्थ लागतो त्याला म्हणतात ह्युमस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्युमिक ॲसिड हे ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय खत कुजल्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे ह्युमस किंवा ह्युमिक ॲसिड. ते आपल्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये पण आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण. हे ह्याचं मुख्य काम पांढऱ्या मुळ्या सोडायचं काम करतो. पांढऱ्या मुळ्या सुटल्यानंतर काय होतं, भूक वाढते. आता अलीकडे का काही जणांना भूक लागत नाही आणि काही जणांना भरपूर लागते. अलीकडे मला भूकच लागत नाही. अरे का, याला कारण का, की आपल्या एक तर कष्ट व्हायला पाहिजे किंवा जसं चालवलं तर आपल्याला पचन क्रिया होत नाही. सेम पिकामध्ये सुद्धा जर पांढऱ्या मुळ्या सुटल्याने तुम्ही अन्न किती घालता याला काही महत्वाचं नाही, ते खातं किती हे महत्वाचं. म्हणून ह्युमिक ॲसिड हे पांढऱ्या मुळ्या सोडायचं काम करतं. त्यानंतर तुम्हाला मुख्य, दुय्यम, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म हे उपयोग होतो. त्याच्याबरोबर तुम्हाला एक अनेक हार्मोन्स कन्सेप्ट तुम्हाला दिला की जे आता इन्सुलिन वगैरे आपण माणसाला लागतं. सेम एक प्रकारचे हार्मोन्स ज्याला आपण जिब्रॅलिन्स, ऑक्झिन, सायटोकायनिन्स आणि प्रोटीन्स
ही लागतं, कारण हे काय काम हे डायरेक्ट भाग घेत नाही, पण पिकाची भूक वाढवायची, वाढ करायची, म्हणजे भरपूर प्रमाणात जा कॅनोपी म्हणजे घेर वाढवायचा, पानाची रुंदी वाढवायचं काम करतं हार्मोन्स. हे आपल्यामध्ये तुम्हाला वेगळी कॅटेगरी आहे टॉनिकमध्ये, ज्याला ऊर्जा, जादू, हार्टोबॅनिक टॉनिक, व्हिटॅमिन मिक्सचर्स वगैरे ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी त्या हॉर्मोन्स कॅटेगरीमध्ये येते. हॉर्मोन्स नसतील तर काय होतं की माहिती सगळं पूर्ण बिघडतं. स्टेरॉइड मला माहिती आहे काय होतं, गलगुंड वगैरे किंवा त्यातले स्टेरॉइड तुमचं हे वाढणार, इन्शुलिन, साखर बिघडणार. एक 10 प्रकारचे हॉर्मोन्स आहेत. आता स्त्रियामध्ये टेस्टोस्टेरॉन वगैरे पुरुषां स्त्रियामध्ये असतात. सेक्शुअलिटी सुद्धा वाढायचं काम असतं. म्हणजे हे सगळे 10 जे का हॉर्मोन्स आहेत जर ते बिघडले तर आपली बॉडी बिल्ड सेम यात आहे वनस्पतीला, म्हणजे जे माणसाला लागतं तेच ह्या ठिकाणी असतं. यात मला ही कॅटेगरी दिली ती हॉर्मोनची. ही जी कॅटेगरी आपण थोडा नंतर बघू. त्यानंतर एक कॅटेगरी आहे बायो फर्टिलायझर्स. बायोचा अर्थ जैविक, फर्टिलायझरचा अर्थ खते. आता ही जी आहेत ही अशी खतं आहेत जे तुम्हाला NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक वगैरे जी कॅटेगरी आहे असेच ह्याच घटकाचं उपलब्धता करून द्यायची जीवाणूही करतो. दही खातो आपण, म्हणजे बघा लहान ज्याही बाळ जन्माला येतं तर त्याला आपण गाव जपतो, पण नंतर आपण त्या डाळीची पेस्ट देतो. जसं वाढलं तर आपण आनंद करतो. तशाच कन्सेप्ट आहे. आता दहीमध्ये तुम्हाला प्रोबायोटिक म्हणजे जीवाणूचं मिश्रण असतं. तेच जीवाणूचं मिश्रण काय करतं आपल्या शरीरात गेल्यानंतर पचनक्रिया फास्ट होण्यासाठी. पचनक्रिया फास्ट याचा अर्थ काय, जे अन्न आत आले बघा आपल्याला कसं की आत पोटात गेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होते, वेगवेगळे केमिकल्स त्याच्यावर बाईल सॉल्ट्स वगैरे अटॅक होऊन त्याचं व्यवस्थितरित्या सोल्युबल फॉर्ममध्ये पिऊन रक्तातून आपल्या शरीरात जातं. सेम ज्यावेळी आपण रासायनिक खतं टाकतो पीक डायरेक्टली कधीच खात नाही, त्याच्यावर वेगवेगळ्या जीवाणूंची प्रक्रिया होते. म्हणजे युरियाचं कन्व्हर्जन नायट्रेट फॉर्ममध्ये होणं, त्यानंतर ती पीक खाऊ शकतं. झिंक असतं जमिनीत पण त्याचं उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारची माती असते किंवा दळ, त्याचं सोल्युबल फॉर्ममध्ये काय पीक पाण्यात विरघळल्याशिवाय अन्नद्रव्य कधी खात नाही. डायरेक्ट कचरा असं काय तोंड नाही ते खायला. ते त्या जे काय तुमचं रूट्स आहेत त्या रूटमध्ये इथं टच होऊन त्याच्या डिफ्युजन मेथडनं ते आत येतं. म्हणजे ते सोल्युबल पाहिजे, त्याला काय असं आपण खाऊन घेऊन पचन केलं नाही. सेम कंडिशन येतो. म्हणजे जीवाणू खतं काय करतात, ते जीवाणू खतं त्या जे आपण रासायनिक खतं टाकले, जे काही सूक्ष्ममूल्य टाकले किंवा जमिनीत जे दगड आहेत किंवा शेण असेल त्या शेणाचे बारीक बारीक एकदम लो लेवलला तुकडे करून ऑर्गॅनिक मधलं इनऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट करतो. इनऑर्गॅनिकच खाऊ शकतो आपण, म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये. म्हणजे फाईन चुरा म्हणतो ना, म्हणजे फाईन चुरा आपल्याला तसंच पीक सुद्धा फाईन सोल्युबल फॉर्म मध्ये. साखर आपण लगेच पचतं, डेक्स्ट्रोज किंवा आपण ग्लुकॉन डी खाल्ल्यानंतर एकदम बस हे होतं. तसंच तुम्हाला भाकरीला लगेच टाकली येते का नाही, पण ग्लुकॉन डी न सलाईन तुम्हाला लगेच लावतात डॉक्टर, त्यात काय डेक्स्ट्रो लावतात, आपण लगेच फ्रेशनेस होतो. कारण का, ते सोल्युबल फॉर्म मध्ये. तेच आपण अन्न का खायला देत नाहीत, कारण अन्न खाल्ल्यानंतर त्यावर प्रक्रिया व्हायला पाहिजे. मग ते प्रक्रियाचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये मग डेस्ट्रोजमध्ये मग ब्लड शरीराला लावणं, ही प्रक्रिया लांबवण्यापेक्षा ग्लुकोज डायरेक्ट होतात. सेम तुम्हाला लक्षात द्या. जीवाणू काय करतात त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आपल्या कॅटेगरी आहेत. एक आहे नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे नायट्रोजन उपलब्ध करून देणार. दुसरी काही पोटॅश सोल्युबल, पोटॅश उपलब्ध करून म्हणजे के, पोटॅश म्हणजे के, फॉस्फेट म्हणजे पी. फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया घ्या, झिंक सोल्युबल आहे. हे सगळे जे कॅटेगरी आहेत तेच जीवाणू. मग हे जीवाणू करतात काय, हे जीवाणू डायरेक्टली फर्टिलायझर उपयोग होत नाही. हे त्या अन्नद्रव्य जे आपण टाकले, जे जमिनीत शेणखत आहे याच्यावर प्रक्रिया करून पिकाला उपलब्ध करणं ते आवश्यकच आहे. मग हे टाकावं का लागतं. परत आपण आलो आधुनिक शेतीकडे. परंपराने आधुनिक मध्ये राहिलेलं नाही. परंपरामध्ये आपण शेणखत टाकल्यामुळं त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे जीवाणू होते. आता आपण सेंद्रिय खतं कमी वापरल्यामुळे, रासायनिक खतं टाकल्यामुळे ती जीवाणू मेले. हे वर्ण टाकणं गरजेचं आहे. आणि जर हे टाकलं नाही तर ते जे काय तुम्ही रासायनिक टाकलेलं आहे त्याचं पिकाला उपयोगच होत नाही. म्हणजे तुम्ही खाणार आणि टाकून देणार, असाच भाग आहे. पचन क्रिया होण्यावरून आपण आपल्या निसर्गाने दात दिले. का दात दिले,
चावण्यासाठी दिले. त्यामध्ये आपले सलावा मिक्स होतं आणि मग शरीरात जाऊन तेव्हा पचनक्रिया होत्या. डायरेक्ट आपण गिळलं का होणार आहे? पचनक्रिया होत नाही. सेम आहे, जर जीवाणू जमीन नसतील तर तुम्ही जे रासायनिक टाकले ते म्हणजे त्याचा उपयोगिता होत नाही. मग जीवाणू खत टाकणं खूप गरजेचं आहे. याचं लायसन्स आपलं आहे. आज त्यानंतर ऑल इन वन म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्स आहेत, म्हणजे जसं की बायो फर्टिलायझर पण आहेत आणि इतर पाला. आता कार्बन घ्या, आपण कर्ब सारखा आपण कर्बचा हिशोब घेतो. कर्ब हे आता आवश्यक घटक आहे, कारण कर्ब हे त्या जीवाणूचं अन्नही आहे. जीवाणूचं कार्य वेगळं आणि हे म्हणजे कार्य वेगळं आणि अन्न वेगळं. आपण तुम्ही तर त्याला कामाला लावलाय, पण अन्न तुमचं वेगळं आहे. तसं शेणखत, सेंद्रिय खत, निमरीच, परत आपलं समृद्धी हे अन्न आहे कुणाचं? जीवाणूचं. ते त्याच्यावर कार्य करत करत ते इनडायरेक्टली तुमच्या त्या झिंक सल्फेट, पोटॅश, फॉस्फेटवर कार्य करतं. पण अन्न नसेल तर तुम्हाला 4 दिवस उपवास ठेवून काम करायला लावलं तर काम करशील का? म्हणून सेंद्रिय खतावर तुम्हाला सेंद्रिय खतावर जीवाणू खतं मिक्स करावे लागतात आणि जीवाणू खतावर सेंद्रिय खतं मिक्स करावं लागतात. रासायनिक खतावर मिक्स केल्यानंतर कधीच जो उपयोग होत नाही, कारण त्याचा अन्न वेगळं आहे, कार्य वेगळं आहे. समजायला का मी काय सांगतो तुम्हाला? त्याच्यानंतर आपली अनेक कॅटेगरी आहे ज्याला आपण म्हणतो की वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबलचा अर्थ काय होतो की वॉटर सोल्युबल. परत आपण चालू, कोणतंही पीक पाण्यात विरघळल्याशिवाय पीक अन्न खात नाही. हे मुळात वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे सगळ्या रिझल्ट जास्त कसा येणार? याचा येणार. पण आपल्यामध्ये वॉटर सोल्युबल जे आहेत ते NPK म्हणजे मुख्य घटक आहे, ज्याला म्हणतो आपण नत्र, स्फुरद, पालाश. 18-18, 19-19, 20-20. म्हणजे हे काय आहे? 18-18, 19-20 म्हणजे काय? ही टक्केवारी आहे. म्हणजे 100 किलो टाकल्यानंतर तुम्हाला 19 किलो नत्र मिळणार, 19 किलो स्फुरद मिळणार, 19 किलो पालाश मिळणार. मग हे आपण टाकल्यानंतर कळतं पिकाची गरज आहे. जसं की मला बाकी मी 250 ग्रॅम भात खाऊ शकतो, मला एवढा जर भात खाऊ शकतो का? नाहीये. म्हणून आपल्याला मला किती लागतं, आपण घरी कधी करतो, जेवण किती करतो, जेवढं बाकी 5 माणसं आहेत तेवढंच करतो. कधी थोडंफार जास्त होईल. आपण पातेल्यामध्ये रोज करतो का? नाही करत. आपल्याला माहिती आहे. सेम आहे, प्रत्येक पिकाचा एक डोस ठरलाय. ऊसाला 170-40-40 किंवा 170 म्हणजे हेक्टर प्रमाणे घ्या, एकरी प्रमाणे घ्या. जसं तुमचं अडसाळी सुरू हे ठरलेलं आहे. 140-70-70 घ्या. काही ठिकाणी जर ऑलरेडी खत टाकलं असेल तर थोडं कमी लागतं. म्हणजे अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला 140-70-70 म्हणजे काय? NPK. N म्हणजे 140, 70 म्हणजे तुमचं पोटॅश, 70 म्हणजे फॉस्फेट. आपल्याला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे रासायनिक आपल्या वॉटर सोल्युबल आहे. तेच तुम्हाला युरिया, DP मध्ये घटक लागतात 18, 46, 19, 19, 19. मग याच्या आधारे तुम्हाला डोस तयार करता येतो. पण हे फक्त NPK झालं. फक्त NPK. आता बघा शेतकरी काय करतात? युरिया पाहिजे, DAP पाहिजे, ह्याच्यावर अजून भर आहे. मग पण याच्यावर चालत नाही. तुम्हाला त्या 3 घटकाबरोबर सूक्ष्म मूलद्रव्य देणं गरजेचं आहे, हॉर्मोन्स देणं गरजेचं आहे, विटॅमिन देणं गरजेचं आहे, ह्युमिक ऍसिड देणं गरजेचं आहे, बायो फर्टिलायझर देणं गरजेचं आहे, ऑल इन वन मिक्स देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कॉम्बो म्हणून एक वेगळा मॅग्नेशियम सेकंडरी म्हणतो आपण, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे जर तुम्ही सगळं दिला तरच तुम्हाला त्या पिकाचं उत्पादन आणि हॉर्मोन्स एक आलं. हे सगळं दिला तर आपण गॅरंटी देऊ शकतो की बाबा की ठीक आहे तुला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. म्हणून इंटिग्रेटेडचा अर्थ सेंद्रिय आणि आधुनिक रासायनिक शेती याचं कॉम्बिनेशन आहे. आता परिस्थिती अशी आहे का? मार्केटमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला बघा, फक्त आधुनिक शेतकरी युरियाच टाकतो. कोणी अजून म्हणतं रे महाग आहे युरिया, बाबा की ठीक आहे 300-350 ला मला परवडतो ते टाकतो. युरियामध्ये फक्त तुमचा 1 नायट्रोजन मिळालं. मग कोण म्हणते की संपूर्ण टाकतो, 15-15, 19-19 टाकतो. ठीक आहे, 15-15, 19-19 टाकतो, त्यानं काय तुम्हाला 3च घटक मिळणार. त्याने येणार आहे का? नाही आहे. जसं की आपल्याला सकस आहार पाहिजे त्याच प्रमाणे पिकाला, प्रत्येक पिकाला तुम्हाला सकस आहार लागतो. म्हणजे NPK, मायक्रोन्यूट्रिएंट, अतिसूक्ष्म मूलद्रव्य, हॉर्मोन्स, जीवाणू खत,
परत तुम्हाला ऑल इन वन साठी जे घटक असतात हे एवढं सगळं तुम्हाला मिळाल्याशिवाय तुमचं उत्पादन येणार नाही. फक्त भाताला युरिया टाकून चाललं का नाही. म्हणून जर एखादा शेतकरी म्हटलं की मला भरपूर उत्पादन घ्यायचं आहे तर आपल्याकडे असे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला हे सायन्स आहे. जसं की तुम्हाला कोणालाही पळवायचं ह्यांना आम्ही ठरवलं की पळवून करायचं आपण करू शकतो. त्याला प्रॉपरली खुराक देणं गरजेचं आहे. नुसतं खुराक देऊन चालू का, त्यांना व्यायामही केला पाहिजे. सेम कंडिशन्स पिकावर आहे. म्हणजे हे सायन्स आहे. आपले हे जे उत्पादन आहेत ना हे सायन्सच्या आधारे. त्यामुळे याला हे जर प्रॉपरली व्यवस्थित वापरलं तुम्हाला उत्पादन येणारच. जसं की आता आपल्याला परत ठरलं की याच्याबरोबर तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन बरोबर कीड व्यवस्थापन पण एक आहे. आपल्या ठिकाणी एक कॅटेगरी अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जैविक कीडनाशक म्हणतो. आता जैविक कीडनाशक म्हणजे किंवा सेंद्रिय कीटनाशक म्हणजे काय असतं, याचा अर्थ असं की एक आहे केमिकल वापरून सुद्धा कीड जाते पण परत येते. याचा अर्थ की आज केमिकल हे मानव निर्मित आहे. याच्यामध्ये तुम्हाला सायपरमेथ्रिन तुमचं घ्या, डायक्लोरस घ्या, असे विविध घटक असतात याचा पण आपल्या बॉडीवर व्हायला आहे. आज पंजाब घ्या, शिरोळ घ्या, हा या ठिकाणी तुम्हाला कॅन्सरचं प्रमाण वाढले. आपल्याला वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीज झाले. आपल्याला थकवा जाणवला. आपण कमी वयातच म्हातारे होते, मरतो. याला कारण केमिकल पेस्टिसाइड. शेतकरी सुद्धा तुम्हाला 4 म्हणजे फवारल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पिकाला काढतो. पण त्याला एक प्री हार्वेस्टिंग म्हणून एक कन्सेप्ट असतो की तुम्हाला कमीत कमी 8 दिवस 15 दिवस महिना ते काढायचं नसतं. कारण जोपर्यंत ते कुजत नाही आहे तो म्हणजे डिग्रेड होत नाही शरीरात त्याच्या, तो म्हणजे विकू शकत नाही. पण आता दुसऱ्या दिवशी विकलं जातं. आपण ते धुतो नुसतं, कोण न धुता खातं. इनडायरेक्टली आपण ते पेस्टिसाइड्स खात जातो. याचा परिणाम इतका वाईट व्हायला आहे आज. म्हणून अमेरिकासारखी माणसं वीक पडाले. पेस्टिसाइडला एक कारण आहे. आज आपण थोडंफार स्ट्रॉंग तर आहे पण आपलंही प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. म्हणून आपलं हार्बल पेस्टिसाइड असे आहेत की जे स्पायसेस घ्या किंवा आयुर्वेदिक घटकाच्या आधारे केले, जे फवारल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याची खाऊ शकता. सेम कॅटेगरी आपली आहे. एक आहे बुरशीनाशक, अळीनाशक, कीटनाशक, कोळीनाशक, नावं त्याप्रमाणे आहे. वर्मिपिन वर्मसाठी, झेरो फंगाय फंगससाठी, माइट्स कोळीसाठी. हे सगळी कॅटेगरी म्हणून तुम्हाला दिलं की हे तुम्हाला याचा उपयोग का होतो. एकतरी डीलरला फायदाही आहे, तो काहीतरी चांगलं करतो देशासाठी. प्लस शेतकरी आपण फवारण्याचं दुसऱ्याची खाऊ शकतो आणि हार्बल बेस आहे आणि रिझल्ट पॉवरफुल आहेत आपल्या. फक्त आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन होणं खूप गरजेचं आहे. तिथं पण तुम्हाला समजलं ह्याचं. आपले काही प्रोडक्ट असे पण आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अवजारे आहेत की जे आपण आधुनिक अवजारे काढतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बड कटर्स असतील ते आहेत. प्लस तुम्हाला घरगुती उत्पादन आहेत. घरगुती उत्पादन म्हणजे आपण ढेकणासाठी आपले उत्पादन आहे. ढेकण मारण्यासाठी हार्बल आहे, घरी ठेवू शकतो आपण पण केमिकल ठेवू शकत नाही. गार्डन मिक्सचर आहे, प्लस फिनेल आहे आपलं कॉन्सेंट्रेट फॉर्ममध्ये. म्हणजे अशी घरगुती उत्पादन आहे. टर्माइट्ससाठी अशी वेगवेगळे आपले उत्पादन आहेत जे हार्बल बेस आहेत. किचन गार्डन, होम केअर. किचन गार्डन म्हणजे घरगुती आपण जे काय बाग करतो त्यासाठी आहे. हे तुम्हाला थोडंफार समजलं. याच्या आधारे आपण फिनिक्स बायोसायन्सनं एक स्पेशल डोस काढले. म्हणजे ज्या तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि हे शास्त्र आहे. जर आपल्याला आजचं सगळ्यांच्या डोक्यात गेलं की मला 150 टन ऊस काढायचा आहे, द्राक्ष इतरापेक्षा मला डबल काढायचं, डाळिंब भरपूर काढायचं आहे, भात मला एवढ्या पोती काढायचं, यासाठी तुम्हाला इंटिग्रेटेड मूलद्रव्य व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन सगळ्यात बेस्ट आहे. आज कोकणामध्ये फक्त सेंद्रिय वापरलं जातं. पण त्या सेंद्रिय बरोबर थोडाफार जरी आपण मिक्स म्हणजे मीडियट म्हणजे एकदम रासायनिक वापरू नका. पण अशी पण आपल्याकडे घटक आहेत की जे आता आपले घटक म्हणजे सेंद्रिय म्हणजे रिझल्ट फास्ट आपला येतो. तर फास्ट काय येतो आपल्या उत्पादनाचा, कारण आम्ही त्याला त्या परंपरागतला आधुनिकची जोड दिली आहे. उदाहरणार्थ आपला एक स्पाइस आहे, मसाला आहे. त्या मसाला तुम्ही फवारल्यानंतर कीड मरते, पण आम्ही त्यातला स्पेशल कॉन्सन्ट्रेटेड घटक घालतो. त्यामुळे केमिकल सारखंच आहे पण ते 100% हार्बल आहे. आपण पिल्यावर काय होणार नाही पण किडे फवारल्यावर मरणार, कीड मरणार, कारण का त्याची स्पेशल अल्कोहोल आपण ती ट्रीटमेंट दिलेली असते. आता आपण याच्या आधारे एक स्पेशल डोस तयार केलेला आहे की जर तुम्हाला शेतकरी भेटता
जर आपण जी गॅरंटी घेऊ शकतो, जसं आपण पहिलवांना खुराक देतो, सेम कंडिशन आपण पिकाला सुद्धा खुराकची सिस्टीम केल्या, त्याचे आपले आपण 4 ते 5 कॅटेगरी केली आहे. फिनिक्स डोस, याला आपण याचा अर्थ काय होतो की सेम आपण ताट बघितले, एक आहे ज्याच्यामध्ये भात भाकरी वगैरे भाजी असते, एकामध्ये भात भाकरी भाजी भाकरी थोडंफार लोणचं वगैरे आहे, आणि तिसऱ्यामध्ये खुराकमध्ये. अशी आपण 5 कॅटेगरी केली आहे. त्याच्या कॅटेगरी एक म्हणजे बघा जे सगळ्यात टॉपमध्ये मोडतं, ज्याला आपण म्हणतो की आधुनिक सुप्रीम डोस, याच्यामध्ये सगळे घटक आपण देतो. सगळे जे घटक लागतात म्हणजे तुम्हाला NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर पासून झिंक, मायक्रोन्यूट्रियन्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, प्लस तुम्हाला हार्मोनची स्पेशल कॅटेगरी देतो, कॉम्बो देतो, तुम्हाला सेंद्रिय खतं देतो. या सगळ्या ह्या गोष्टी आपण बॅलन्सिंग करून जमिनीची प्रत बघून आपण त्याला एक स्पेशल देतो, रासायनिक खताचा एक कॉम्बिनेशन करून आपण देतो. एकूण 4 कॅटेगरी आपले आहेत. हा म्हणजे एकाचा आपण वेगवेगळ्या कॅटेगरी, सगळ्यात टॉपमध्ये मोडतं, हे थोडं स्टँडर्डमध्ये मोडतं, ह्याच्याकडे थोडं कमी, एक आहे तुम्हाला थोडं कमी, त्यानंतर एकदम जेव्हा जो सुरुवात करतो बाकी ठीक आहे मला करायचं अजून ट्रायल करायचं मला ह्या पद्धतीने आपण देऊ शकतो. मला थोडंफार समजलं का? याच्यात तुम्हाला डोसची पूर्ण माहिती दिली आहे, आपल्याकडे त्याची माहिती आहे. टेक्निकल काय माहिती असेल तर आपण आपल्या जे काय वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला मिळेल.